साहेब आवरले माझे, येते मी. शांता, तुझे लय नाटकं वाढल्यात. घरात पण काम व्यवस्थित करत नाहीस. लय वर्ष झालं तुझं सहन करतोय आम्ही. आणि तसं बी तू आमच्या घरात भांडणं पण लावतास. आता उद्यापासून येऊ नको, आम्ही दुसरी बाय बघणार आहे. काय दिवस दाखवले तुम्ही. एवढे वर्ष मी साहेब तुमच्या घरी काम केलं आणि तुम्ही आज हे दिवस दाखवले. मॅडम, त्या दिवशी तुम्ही 10,000ची साडी घेतली होती. तुमचं बघून ही भवानी म्हणजे यांनी 20,000ची साडी घेतली आणि तुम्हाला म्हटली कुत्री, भिकारी, फिदरे, मुस्काट तोंडाची, असं काय नाही बोलली. पण मी आजपर्यंत तुम्हाला कानोकान खबर पडून दिली नाही. कशाला घरात भांडणं लागतात ना मॅडम. आणि हे साहेब यांचं त्या शेजारच्या बाईसोबत लफडं चालू आहे. 6 महिने झाले त्याला. तरी मी तुम्हाला कधी कानोकान खबर दिली का? कधी बोलले का? कशाला बोलायचं? घरात भांडणं होतात ना, भांडणं होतात. आणि मॅडम, तुमचा हा नवरा जाळ झाला. दररोज काय दारू पिऊन येतो का? कधी विचारलं का? विचारलं ह्या माणसाला दररोज का दारू पितो? याचं त्या छकुली सोबत ब्रेकअप झालाय म्हणून हा माणूस दिवस रात्र दारू पितोय. मॅडम, एवढं सगळं माहिती असताना तरी मी एक शब्द कोणाला काहीच बोलली नाही. कशाला बोलायचं? लोकांचा संसार कशाला तोडायचं? मला ती सवय नाही मॅडम, मला ती सवय नाही. आजपासून मी नाही येणार तुमच्या घरी कामाला. भल्याच्या जमान्यात नाही राहिला. जाळ झाला मेल्याचा. मरा मेल्यानो.